हाय फ्रेंड्स, प्रेरणाज होममेड रेसिपीमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे। आता थंडी चालू झालेली आहे, त्यामुळं मुलांमध्ये सर्दी, खोकला, कफ आणि मोठ्याने सांधेदुखीसारखे आजार उद्भवतात। यावरतीच आपण घरगुती उपाय म्हणून आलेपाक वडी कशी बनवायची ती बघणार आहे। आल्यामध्ये उष्णता असते, त्यामुळंच थंडीमध्ये जास्त वापरलं जातं आलं। तीळ, गूळ, मेथी, आले यामध्ये जास्त प्रमाणात उष्णता असते। आपण मेथीचे लाडू वगैरे बनवतो, अशाच प्रकारे आपण आलेपाक वडी कशी बनवायची ते आज बघणार आहोत। इथं मी 1 कप आलं घेतलेलं आहे। हे कोवळं घेतलेलं आहे मी आलं, म्हणजे जास्त करून आपली ही वडी तिखट होणार नाहीये। आणि हे धुवून बारीक चिरून घेतलेलं आहे एकदम, वरची साल काढून। आता ही मिक्सरला आपण पेस्ट करून घेणार आहोत। तुम्ही असं किसणीने किसून पण करू शकता, पण इथे मी मिक्सरला असं बारीक पेस्ट करून घेतलेलं आहे। बघू शकता किती बारीक अशी पेस्ट केलेली आहे। आपण पाण्याचा वापर त्याच्यामध्ये जराही केलेला नाही। आता कढई आपण गॅसवरती ठेवून त्यामध्ये 2 चमचे तूप घालून घेणार आहोत आणि त्यामध्ये आपण ही आल्याची पेस्ट घालून हलवून घेणार आहोत। आता आपण हे 2 ते 3 मिनिटं आपण असे हलवून घेणार आहोत। सतत हलवत राहायचं आहे, नाहीतर आपण ही कढईला लागू शकते। त्याच्यातला तो कच्चाटपणा आहे तो पूर्णपणे असा निघून गेला पाहिजे। त्यासाठीच आपल्याला हे 2 ते 3 मिनिटं आपण हलवून घेणार आहोत। आता त्यामध्ये मी 1 कप साखर घातलेली आहे। जेवढं मी इथं आलं वापरलेलं आहे तेवढीच मी इथं साखर सुद्धा वापरली आहे, म्हणजे दोन्ही समप्रमाणातच आहेत। मी इथं 100 ग्रॅम आलं वापरलं होतं आणि 100 ग्रॅम साखर वापरलेली आहे। तुम्ही जर इथं पाव किलो आलं घेतलं तर पाव किलो साखर वापरायची आहे। जशी तुमची क्वांटिटी असेल तसं तुम्ही साखर वापरायची आहे। आता जशी जशी ही साखर विरघळेल तशी तसे हे मिश्रण पातळ होत जातं। तर आपल्याला हे सतत हलवत राहायचं आहे, नाहीतर आपल्या कढईला खाली हे मिश्रण लागू शकतं। पूर्ण हे मिश्रण आपलं हे घट्ट होईपर्यंत आपल्याला हे हलवून घ्यायचं आहे। आता इथं आपलं हे मिश्रण थोडंसं घट्ट व्हायला लागलेलं आहे। तर बघू शकता तुम्ही याचा कलर सुद्धा चेंज झालेला आहे, थोडं असं व्हाईट दिसायला लागलेलं आहे। आता कढईच्या साईडने हे आपल्याला व्हाईट दिसते, म्हणजे आपलं हे मिश्रण आता वडी थापायला तयार झालेलं आहे। मी 2 ते 3 मिनिटं अजून हे हलवून घेणार आहे। आता इथं मी डिशला तूप लावून घेतलेलं आहे। तुम्ही ज्यामध्ये वडी थापणार आहे त्याला त्या ताटाला किंवा डिशला वगैरे आपण तूप लावून घ्यायचं आहे आणि हे गरम गरम असतानाच आपल्याला हे थापून घ्यायचं आहे, नाहीतर नंतर लगेच हे घट्ट व्हायला सुरुवात होतं। आता मी हे सुरुवातीला थोडं चमच्यानेच हे केलं आहे आणि नंतर वाटीला खाली तूप लावून वाटीने असं थापून घेतलेलं आहे। जेवढे तुम्हाला जाड पाहिजे असेल तेवढं तुम्ही हे जाड ठेवू शकता। आता इथे हे आपलं मिश्रण थापून झालेलं आहे व्यवस्थित। आता आपण हे थोडंसं गरम असतानाच आपण ह्याच्या वड्या पाडून घेणार आहोत।
जेवढी आपल्याला साईज हवी तशी आपण कमी जास्त साईज करून कट करून घ्यायचे आहेत. मी लहान साईजमध्ये हे कट करून घेतलेले आहेत, कारण लहान मुलं वगैरे खातात आणि आल्यामध्ये जास्त उष्णता असते, त्यामुळे ते जास्त प्रमाणात देणं चांगलं नाही आहे. म्हणूनही मी छोट्या आकारामध्ये कट करून घेतलेले आहेत. तुम्हाला जसे साईजमध्ये हवे तसे तुम्ही ते कट करून घेऊ शकता. बघू शकता इथं आपली आलेपाक वडी तयार झालेली आहे. किती छान अशी आपली ही आलेपाक वडी तयार झालेली आहे. थंडीमध्ये सर्दी, खोकला, कफ असे आजार होतात, त्यासाठी आपल्याला ही उपयोगी आहे. तुम्ही पण नक्की ही घरी ट्राय करून बघा. मी तुम्हाला एक तोडून दाखवते. बघू शकता किती छान अशी झालेली आहे आपली आलेपाक वडी. तुम्ही ही एक वडी रोज खाल्ली तर तुम्हाला सर्दी, खोकला, घसा दुखणे हे आजार उद्भवणार नाहीत. तुम्ही पण हे नक्की घरी ट्राय करून बघा. कशी वाटली माझी आजची रेसिपी? आवडली असल्यास नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू पुन्हा नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत टेक केअर. बाय बाय.